नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पुणे विद्यापीठाचा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत। जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ऑक्टोबर 2024 या परीक्षेमध्ये पास आउट झालेले आहे, तसेच जे विद्यार्थी एप्रिल 2025 च्या परीक्षेत पास आउट झालेले आहे, या विद्यार्थ्यांना डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत। तसेच जे विद्यार्थी ऑलरेडी त्याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये पास आउट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरी कन्व्होकेशन मधून फॉर्म भरावा आणि जे विद्यार्थी आता ऑक्टोबर 2024 आणि एप्रिल 2025 च्या परीक्षेत पास आउट झाले त्यांनी रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट मधून फॉर्म भरायचा आहे। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कोणकोणते ऑप्शन कुठे सिलेक्ट करायचे, फी किती भरायची, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील, त्यानंतर फी काय लागणार आहे, लास्ट डेट काय आहे याबाबतची माहिती आपण ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तरी पण या व्हिडिओमध्ये ती माहिती रिपीट होईल आणि फॉर्म कसा भरायचा हे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुमच्याकडे जो काही निकाल तुमच्याकडे अवेलेबल आहे तो जर का ओरिजिनल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीच अडचण नाही, पण जर का ओरिजिनल रिझल्ट म्हणजे हार्ड कॉपी जर का अद्याप तुम्हाला भेटली नाही तर मग कशा पद्धतीने फॉर्म भरायचा हे मी तुम्हाला सांगतो। फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। जर का तुमच्या फॉर्म भरण्यात चूक झाली तर तुमचा सर्टिफिकेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मग भरलेली फी वाया जाण्याची शक्यता आहे। जर यापूर्वी तुम्ही फॉर्म भरला, वेगळा ऑप्शन सिलेक्ट केला तर आता नेमकी काय करायचं हे सरते शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला मी जर का रिझल्टची हार्ड कॉपी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नेमकी काय करावं ती माहिती देतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर 2024 आणि एप्रिल 2025 च्या परीक्षेत जे विद्यार्थी पास आउट झालेले आहे तर त्यांच्याकडे आता ऑनलाईन रिझल्ट आहे। तर या ऑनलाईन रिझल्टवर जसं की मी या पद्धतीने त्या स्टुडंटनी काय केलेलं आहे की त्याच्या कॉलेजमधून अटेस्टेडचा शिक्का घेतलेला आहे प्रिन्सिपल सरांचा, की त्यांनी हा जो काही रिझल्ट आहे तो काय केलेला आहे, अप्रूव्ह केलेला आहे की हा रिझल्ट सत्य आहे। ओके, आणि यामध्ये बघा आता काही विद्यार्थी म्हणतात की आम्ही ऑक्टोबर 24 सिलेक्ट करायचं का एप्रिल 25 सिलेक्ट करायचं। तर या ठिकाणी तुमची जी काही परीक्षा असते इथं वरती बघा वर्ष दिलेलं आहे, जसं की इथं ब्रांच किंवा कोर्स दाखवलेलं आहे, जसं इथं बॅचलर ऑफ कॉमर्स चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणि इथे तुम्हाला वर्ष दिलेलं आहे, जसं इथे एप्रिल 2025 आहे, म्हणजे तुम्ही तिथे ऑप्शन सिलेक्ट करताना 2025 हे ऑप्शन सिलेक्ट करायचे। काहींच्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये ऑक्टोबर 2024 असेल तर त्यांनी इथे 2024 ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये त्याचा निकाल कोणत्या डेटला पब्लिश झाला, जसं की हा निकाल 13 जूनला पब्लिश झाला, तुम्ही निकाल कधी पब्लिश झाला त्याचा विचार करू नका, तुम्ही नेमकी कोणती परीक्षा दिली त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी करायला हवा। ओके, आता त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये म्हणजे एप्रिल 2024 आणि त्यापूर्वीच्या परीक्षेत जे विद्यार्थी पास आउट झाले पण ज्यांना सर्टिफिकेट पाहिजे तर त्यांनी कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा, सप्लिमेंटरी कन्व्होकेशनचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी मी काही महत्त्वाची माहिती हाईड केलेली आहे, त्याच्यामुळं कोणत्याही पद्धतीने कॉपीराईटचा इश्यू येण्याची शक्यता नाही। आता आपण सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा हे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्टिफिकेटचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला तुम्हाला जायचं आहे। इथे ऑफिशियल होमपेजला गेल्यानंतर इथे सर्टिफिकेट सेक्शन आहे, या सर्टिफिकेट सेक्शनला तुम्ही क्लिक करू शकता। ओके, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 1 बाय 1 सर्व माहिती दिलेली आहे। अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्स इथे न्यू दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे विद्यार्थी ऑक्टोबर 24 आणि एप्रिल 25 ला पास आउट झाले ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता। इथे तुम्ही 1 जुलै ते 14 ऑगस्ट म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्याच्या कालावधीपर्यंत तुम्ही या सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता। आणि लेट फीस हे विदाऊट लेट फीची डेट आहे आणि लेट फीस तुम्ही 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यानपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। तुम्हाला फी किती आहे ही तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये ती दिसून येणार आहे। आता तुम्ही या अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल। आता काही विद्यार्थी असे असतील की जे सप्लिमेंटरी कन्व्होकेशनला अप्लाय करणार आहे पण त्यांचं जर का स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम नसेल तर त्यांनी या ठिकाणी स्टुडंटमध्ये काय करायचं आहे, क्रिएट अकाउंटला क्लिक करून अकाउंट क्रिएट करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे म्हणजे ज्यांनी या अगोदरच्याच परीक्षेत फॉर्म भरलेला होता परीक्षा फॉर्म, तर त्यांनी डायरेक्ट काय करायचं, लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। मी लॉग इन बटनावर क्लिक करतो, इथे लॉग इन बाय म्हणून ऑप्शन दिलेला आहे, या बटनावर आपण क्लिक करू। इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक आहे ईमेल आयडी आणि दुसरा आहे मोबाईल नंबर। तुम्ही या अगोदरच्या सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी वापरला आणि मोबाईल नंबर वापरला तो तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता। त्यानंतर इथे मोबाईल नंबर सिलेक्ट करा, एंटर मोबाईल नंबर करा, पासवर्ड एंटर करा। इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे जसं इथे 35
209. ओके, हा तुम्हाला कॅप्चा दिसत आहे, तो आपण टाकला. तुम्हाला जो कॅप्चा दिसेल तुम्ही तो काय करा, एंटर करा. इथे युजर नेम पासवर्ड टाकूया आणि आपण लॉग इन करूया. विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल आणि इथे स्टुडंटची तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही थोडंसं काय करा, उजव्या बाजूला स्क्रोल करा. बघा, उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये 1 नंबरचा ऑप्शन दिसणार आहे, अप्लाय फॉर सर्टिफिकेट. तर या अप्लाय फॉर सर्टिफिकेट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा फीची कल्पना दाखवलेली आहे. इथं अप्लाय फॉर 126 रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट, इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणलेलं आहे. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला काय लागणार आहे, तुमचा रिझल्ट लागणार आहे. तो ओरिजिनल हार्ड कॉपी किंवा ऑनलाईन अटेस्टेड कॉपी दोन्हीपैकी एक चालू शकणार आहे. ओके, तुमच्या मनात कोणताही प्रश्न येण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणताही प्रश्न येणार नाही. आता फी किती लागेल तर बघा, विदाऊट लेट फीची तारीख तुम्हाला मी सांगितली की 1 जुलैपासून तर 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यासाठी प्रोफेशनल कोर्स आहे, म्हणजे BBA, BBIB, BBA CA यासारखे जे काही कोर्सेस आहे किंवा अजून पण काही कोर्सेस आहे ज्यांची फी 410 रुपये आहे. तर जे विद्यार्थी रेग्युलर आहे म्हणजे BA, BCom, BSc, BCS वगैरे, तर त्यांना 310 रुपयापर्यंत फी असू शकते. लेट फीमध्ये प्रोफेशनल कोर्सला तुम्हाला 685 रुपये फी आहे, तर नॉन प्रोफेशनल कोर्सला 510 रुपयापर्यंत फी आहे. ओके, म्हणजे तुम्ही लेट फीसह 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर जर का डेट एक्सटेंड झाली त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलला दिली जाईल, पण दिलेल्या मुदतीतच तुम्ही फॉर्म भरावा अशी अपेक्षा आहे. आता बाकीचे जे विद्यार्थी एप्रिल 2024 त्याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये पासआउट झालेले असतील तर ते इथे अप्लाय फॉर सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्समधून अप्लाय करून डिग्री सर्टिफिकेट मिळवू शकता. बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय बटनावर म्हणजे अप्लाय फॉर 126 रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेटवर क्लिक करून फॉर्म भरू शकता. बघा, क्लिक केल्यावर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसतो. इथं तुम्हाला एक PDF दिसते. या PDFला काय करा, सिम्पली तुम्ही कॅन्सल करा. त्यानंतर या ठिकाणी बघा एक महत्त्वाचा एरर तुम्हाला या ठिकाणी येतोय की हे इन्स्ट्रक्शन तुमचे स्क्रोल डाऊन होत नाहीये. ओके, त्याकरता काय करायचं, इथे जी काही तुमची स्क्रीन दिसत आहे या स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला 3 डॉट दिसत असतील. या डॉटवर काय करा, क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलचा जो काही म्हणजे मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, त्याचा जो काही मोड आहे तो काय करा, डेस्कटॉप सिलेक्ट करा. ओके, म्हणजे मी या ठिकाणी डेस्कटॉप मोड सिलेक्ट केला. ओके, मी पुन्हा अगेन बॅक पेजला आलेलो आहोत. मी पुन्हा इथं एप्रिल क्लिक करतो. या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा पुन्हा PDF दिसेल, ती PDF कॅन्सल करा. इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिसून येतील आणि सरते शेवटी बघा इथे आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑल इन्स्ट्रक्शन या बटनावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आणि शेवटी अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. आता कधी कधी तुम्ही लॅपटॉपवरून भरतात ना, तरीसुद्धा तुम्हाला हे स्क्रोल करता येत नाही. त्यावेळेस काय करा, त्याची जी काही साईज आहे तिथं झूम इन आणि झूम आउट आहे. तर झूम इनमध्ये 100% जर का असेल तर तिथे काय करा, 50%, 25% करा. तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. मग तुम्ही या ठिकाणी अप्लाय बटनावर क्लिक करा किंवा ज्याला आपण काय म्हणूया चौकोन बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि अप्लाय करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे काय करायचं आहे, आता हे जरा थोडंसं तुम्ही झूम करा. मी जो काही व्हिडिओ अपलोड केला तो मोबाईल थ्रू केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तुमचं HD क्वालिटी त्या ठिकाणी सिलेक्ट करा. मी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, डेस्कटॉप मोड काय केला, काढून टाकला. इथे तुम्हाला काय भेटलेलं आहे, इथे तुमचं रेग्युलर कन्व्होकेशन ॲप्लिकेशन आलेलं आहे. इथे तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन आहे सिलेक्ट स्टुडंट टाईप. त्यानंतर इथं पासिंग इयर काय करायचं आहे, या 2 गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. अगोदर आपण काय करूया, सिलेक्ट टाईपवरती क्लिक करू. बघा, सिलेक्ट टाईपवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जवळजवळ 6 ऑप्शन आहे. अगोदर तिथं 3च ऑप्शन येत होते, नंतर 4थं ऑप्शन आलं आणि नंतर आता 6 ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहे. जे विद्यार्थी इथे बघा, जे विद्यार्थी पुणे विद्यापीठाशी ॲफिलिएटेड आहे, ओके, म्हणजे जे विद्यार्थी पुणे विद्यापीठाची परीक्षा देतात, जी परीक्षा कंडक्ट केली जाते ते विद्यार्थी या ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटी किंवा युनिव्हर्सिटी स्टुडंट सिलेक्ट करतील. ऑटोनॉमस म्हणजे काय, की जसं की एखादा विद्यार्थी संगमनेर महाविद्यालयाचा असेल, एखादा न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नगरचा असेल, एखादा विद्यार्थी VP कॉलेज बारामतीकडचा असेल किंवा TC कॉलेज बारामतीचा असेल, किंवा एखादा विद्यार्थी म्हणजे जे कॉलेज ऑटोनॉमस आहे त्याच्यातून तुम्ही डिग्री घेतलेली आहे
RBNB कॉलेजसारखं कॉलेज आहे, संजीवनी कॉलेज कोपरगावसारखं कॉलेज आहे जे ॲटोनॉमस झालेलं आहे. आणि तिथून जर का तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, ॲटोनॉमस स्टुडंट सिलेक्ट करायचं आहे. अंडर 125 कोर्स म्हणजे कोणते, जे DTL म्हणा किंवा जे परीक्षा कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या जातात 125 अंतर्गत किंवा परिपत्रक क्रमांक 125 अंतर्गत, ज्याच्यामध्ये BSc वाईन टेक्नॉलॉजी येतात, MSc हेल्थ सायन्स येतात, असे काही महत्त्वाचे विषय येतात. तर ते विद्यार्थी काय करतील, इथे अंडर 125 कोर्स स्टुडंट सिलेक्ट करतील. SODL म्हणजे काय, जे विद्यार्थी स्कूल ऑफ ओपन लर्निंग आणि डिस्टन्स लर्निंगमध्ये MA MCOM BA BCOM MBA हे अभ्यासक्रम पूर्ण झालेले आहे ते विद्यार्थी इथं SODL हे ऑप्शन सिलेक्ट करतील. PhD झालेले विद्यार्थी PhD सिलेक्ट करतील. जे विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिकताय ते विद्यार्थी इथं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करतील. आता हा सदरचा विद्यार्थी जो काही आहे तो इथे पुणे युनिव्हर्सिटीचा आहे म्हणून युनिव्हर्सिटी स्टुडंट हे ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहोत. हे ऑप्शन आता सिलेक्ट केलं. इथे नंतर तुम्हाला ऑप्शन येईल इथे प्लीज सिलेक्ट पासिंग इयर. बघा मगाशी मी तुम्हाला रिझल्टवर सांगितलं होतं, रिझल्टच्या टॉपला जे काही इयर आहे म्हणजे एप्रिल 25 आहे का ऑक्टोबर 24 आहे हे तुम्ही बघायचं आहे आणि तेच या ठिकाणातून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे बघा तुम्हाला 2 ऑप्शन आहे, त्यातील मी हे एप्रिल 2025 जे काही आहे म्हणजेच इथं 2025 ऑप्शन मी सिलेक्ट करणार आहे. तुम्ही पण तेच ऑप्शन सिलेक्ट करा. बघा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता तुमचं काम काय राहणार आहे, चेक PRN व्हॅलिडेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा तुमचा PRN नंबर आलेला आहे, जेंडर आलेला आहे, स्टुडंटचं नेम आलेलं आहे. इथं तुम्हाला स्टुडंटचं नेम काय करायचं आहे, मराठीमध्ये पूर्ण टाईप करायचं आहे. आज पर तुमच्या इथे जे काही मेन्शन केलेलं स्टुडंट नेम इंग्लिशमधून आहे तेच नेम तुम्हाला इथे मराठीमध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे मदर नेम दिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे, खालती तुम्हाला मराठीमध्ये पेस्ट करायचं आहे किंवा टाईप करून टाकायचं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, जे विद्यार्थी MPhil किंवा PhDसाठी असेल त्यांना PRN नंबर नसणार आहे, त्याच्यामुळे ते या ठिकाणी 0 एंटर करतील आणि ते कंटिन्यू करतील, मग त्यांना काही अडचण येणार नाही. ओके, एवढी माहिती आपण भरूया आणि पुढच्या पेजला जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मदर्स नेम तुम्हाला मराठीतून एंटर करायचं आहे. इथे कंट्रीमध्ये जा, इथे तुमची इंडिया कंट्री सिलेक्ट करा, तुमचं जे काही स्टेट्स आहे जसं की इथे महाराष्ट्र आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट ज्या ठिकाणी तुम्हाला मिळवायचं आहे त्या ठिकाणचा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, जिथं तुम्हाला डिस्पॅच करायचं आहे किंवा जिथंच तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आहे ते लोकेशन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायला हवं. जसं की या ठिकाणी मी आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय, तालुका जसं या ठिकाणी त्या स्टुडंटला जर का ज्या तालुक्यात पाहिजे ते तालुका आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, ईमेल ID एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला बघा कॉलेजचा पनकोड विचारलेला आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांना कॉलेजचा पनकोड माहिती नाही. मी तुम्हाला पुन्हा एक तो रिझल्ट दाखवतो, तिथे तुम्हाला शो केलेला जाईल. अदरवाईज तुम्ही एखादं हॉल तिकीट बघितलं तर हॉल तिकीटमध्ये तुम्हाला कॉलेजचा पनकोड दिसून येईल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजचा पनकोड माहिती नाही त्यांनी काय करा, या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे क्लिक टू चेंज कॉलेज, या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचं नेम सर्च करायचं आहे. जसं की या ठिकाणी आपण सर्च जर का केलं की मला सपोज येवला तालुक्याचे कॉलेज पाहिजे, तर आपण या ठिकाणी नुसतं येवला जर का टाईप केलं तर इथं येवला तालुक्यातले जेवढे काही कॉलेजेस आहे ना ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. जसं की मला या ठिकाणी येवला तालुक्यातलं जे काही कॉलेज आहे ते जर का एखादं कॉलेज मला सिलेक्ट करायचं आहे तर आपण ऑलरेडी काय करूया, त्या कॉलेजच्या बटनावर इकडे काय करायचं आहे, फक्त सिलेक्ट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके, आणि ते आपण ऑप्शन काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. जसं की मला या ठिकाणी जे पाहिजे ना आता ते या ठिकाणी दिसत नाही, पण तरी पण मी काय करतो इथे वेगळा ऑप्शन इथे तुम्हाला दाखवतो. जसं की मला आता त्या कॉलेजचं नावच माहिती की विश्वलता कॉलेज आहे, तर त्याच्यामुळे मी 0892 CAN 018770 हे सिलेक्ट कॉलमला मी टिक करणार आहे. तर इथे ऑटोमॅटिक पद्धतीने काय होईल, कॉलेजचा पनकोड दिसेल, कॉलेजचा कोड दिसेल आणि कॉलेज नेम पण दिसून येणार आहे. पुढचा ऑप्शन आहे इज युअर कॉलेज ऑटोनॉमस. इथं असेल तर येस करा, नसेल तर काय करा, नो करा. नंतर फॅकल्टी नेम आहे, या ठिकाणी स्क्रोल करा. म्हणजे आता हा सदरचा विद्यार्थी BCOMचा आहे म्हणून मी या ठिकाणी कॉमर्स सिलेक्ट करेल. तुम्ही जर का BAचे असतील तर आर्ट्स करा, सायन्सचे असतील तर म्हणजे BSCचे असतील तर सायन्स करा. जसे जे असतील तुमचे ते तुम्ही सिलेक्ट करा. इथे तुम्हाला
मास्टर ऑफ कॉमर्स पण दिलेलं आहे, म्हणजे कॉमर्समध्ये पण मास्टर ऑफ कॉमर्स दिलेलं आहे. इथे आपण कॉमर्स करूया. नंतर कोर्स नेम आहे. आता इथं तुमचा BBA, BBIB, BBSCA किंवा अदर जे असतील. आता रेग्युलर BCOMचे विद्यार्थी फक्त BCOM सिलेक्ट करतील. एखादा MCOMचा विद्यार्थी असेल तर इथं MCOM आहे, MCOM ई-कॉमर्स आहे, MCOM IT आहे. एखादा विद्यार्थी MCOM कॉस्टिंगमध्ये झाला तर इथं तो MCOM सिलेक्ट करेल फक्त. ओके. आता हा विद्यार्थी BCOM आहे, त्यांनी BCOM कशात केलं, कॉस्टिंगमध्ये केलं, मार्केटिंगमध्ये केलं, त्याच्याशी घेणं देणं नाही. इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, BCOM ऑप्शन फक्त सिलेक्ट करायचा आहे. इथं पासिंग इयर आहे एप्रिल 24 आहे. ओके. ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि शेवटी तुम्हाला एक विचारलेलं आहे इथे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम. आता ऑलरेडी क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय की एखादा विद्यार्थी त्याला सपोज BCOMला 50% पडले पण त्याला 60 किंवा 70%ची अपेक्षा होती, तर तो काय करतो, क्लास इम्प्रूव्हमेंटचा फॉर्म भरतो, त्याच्यातून तो पुन्हा परीक्षा देऊन पासआउट होतो. ते विद्यार्थी या ठिकाणी टिक करतील. अदरवाईज तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे, सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. एवढी माहिती तुम्ही भरली का तुम्ही सबमिट करून टाका. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, डू यू वॉन्ट टू सबमिट. देन आपल्याला काय करायचं आहे, ओके बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे येतं ऑप्शन प्लीज अपलोड डॉक्युमेंट. इथे क्लोज बटनावर क्लिक करा आणि इथे काय करा, मार्क लिस्ट अपलोड करा. बघा, या ठिकाणी आपण अपलोड डॉक्युमेंट केलं तर त्यानंतर इथे आपल्याला डायरेक्ट क्लोज बटन दिसून येणार आहे आणि तिथं मेसेज येतो अपलोड सक्सेस टोटल 1 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर इथं क्लोज बटनावर क्लिक करा. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू म्हणून टॅब दिसेल. तुमचा ॲप्लिकेशन ID, PRN नंबर, सीट नंबर, स्टुडंट नेम, बाकीची सर्व डिटेल तुम्हाला माहिती या ठिकाणी दिसून येईल. सगळी माहिती बरोबर आहे का नाही त्याची खात्री करा. जर का ती माहिती चुकली तर या ठिकाणी तुम्हाला एक एडिटचा टॅब दिलेला आहे, त्या एडिट टॅबवर तुम्ही क्लिक करू शकता. अदरवाईज सगळी माहिती बरोबर असेल तर इथं प्रोसीड टू पे बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट डिटेल येईल. डायरेक्ट काय करा, इथे सिलेक्ट पेमेंट गेटवे. इथे बँक ऑफ महाराष्ट्राचं जे काही अकाउंट दिलेलं आहे तर इथे गोल सर्कलमध्ये फक्त काय करा, टिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड टू पेमेंट बटनावर क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आहे, जसं की इथे UPI आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, EMI ऑप्शन आहे आणि तुम्हाला 15 मिनिटाचा टाईम पिरियड दिलेला आहे. इथे UPI ऑप्शन मी सिलेक्ट केला. इथे तुम्हाला फोनपे, गुगल पे वगैरे सांगितलेलं आहे, तर तुम्ही कोणताही एखादा ID तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की या ठिकाणी तुम्ही फोनपेमध्ये जर का ऑप्शन सिलेक्ट केलं आणि इथे पे बाय QR कोड हे ऑप्शन सिलेक्ट करा. इथं पे बटनावर काय करा, क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला QR कोड येतो, तो QR कोड स्कॅन करा आणि त्याच्यातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. काइंडली नोट, पेमेंट झाल्यानंतर किंवा पेमेंट करताना कोणत्याही पद्धतीने बॅक बटन दाबू नका किंवा याच्या टॅबच्या बाहेर देखील जाऊ नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पेमेंट काय केलेलं आहे, सक्सेसफुल केलेलं आहे. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, ज्या ठिकाणातून तुम्ही पेज ओपन केलं आहे तर तिथे डायरेक्ट तुम्हाला काय येईल, स्टेटसचा सक्सेस येईल. या ठिकाणी बघा पेमेंट रिसिव्ड सक्सेसफुल हा मेसेज येईल. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. इथे तुम्हाला एक महत्त्वाची नोट दिलेली आहे, इफ युअर मनी हॅज बीन डेबिटेड फ्रॉम युअर बँक अकाउंट बट युअर पेमेंट स्टेटस शो पेंडिंग देन वेट फॉर 2 or 3 days. आफ्टर दॅट द पेमेंट स्टेटस विल बी चेंज ऑटोमॅटिकली. म्हणजे जर का तुम्ही ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे पण इथे तरीसुद्धा पेमेंट पेंडिंग दाखवत असेल तर काही घाबरू नका. 2 ते 3 दिवस काय करा, वाट बघा. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला पेमेंट रिसिव्हचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. आता काय करा, तुम्ही या ठिकाणी लेफ्ट साईडला 3 आडव्या रेषा दिलेल्या आहे, त्यावर काय करा, क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्टिफिकेट होम स्टुडंट डॅशबोर्ड दिसेल. समोरचा जो काही फीडबॅक आहे तो फीडबॅक काय करा, तुम्ही देऊ शकता. म्हणजे इथे तुम्हाला रेटिंग द्यायची आहे, 1 ते 5 स्टार आहे. 5 स्टार म्हणजे गुड. आणि तुम्हाला काय रायटिंग करायचं असेल तर तिथे रायटिंग करू शकता तुमचा फीडबॅक आणि इथे सबमिट फीडबॅक बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. ओके. तुम्ही सबमिट फीडबॅक केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला स्टुडंटचा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे, इथे तुमचा PRN नंबर आहे, सीट नंबर आहे, नेम आहे, ॲप्लिकेशन आहे, तुम्ही रेग्युलरला केलं का सप्लिमेंटरीला केलं. थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा.
उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे बघा पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आहे, ॲक्शनमध्ये व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि ट्रॅक स्टेटस आहे फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल आहे. ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म डिस्पॅच केला जाईल तर त्या ठिकाणी त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. आता तुम्हाला पुढचे महत्त्वाचे प्रश्न आहे की सर मी ऑलरेडी अगोदर फॉर्म भरला आहे, पण तिथं मी युनिव्हर्सिटी स्टुडंटच्या जागी मी अंडर 125 स्टुडंट केलं, ॲटोनॉमस केलं किंवा SODL केलं किंवा एखादा SODLचा विद्यार्थी त्यांनी युनिव्हर्सिटी स्टुडंट केलं किंवा त्यांनी ॲटोनॉमस केलं तर काय करायचं. तर ऑलरेडी तुम्हाला सर्टिफिकेट ज्यावेळेस फायनलायझेशन होतं त्यावेळेस विद्यापीठ काय करतं, एक ईमेल पाठवतं. ओके, ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट किंवा ज्याला आपल्याला त्याला ड्राफ्ट काहीतरी मेल असं म्हटलं जातं, सर्टिफिकेट ड्राफ्ट अशा नावाने एक मेल येतो. तो मेल तुम्ही काळजीपूर्वक चेक करायचा. त्यात मेन्शन केलेली तुमची माहिती, तुमचा कॉलेजचा पण कोड, तुमचं नेम, तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, मेल ID सगळी बरोबर आहे का नाही त्याची खात्री करायची आणि तिथं तो फॉर्म काय करायचा, जर का काही एडिट करायचं तर एडिट करून तुम्ही तो सबमिट करू शकता. अदरवाईज सगळी माहिती बरोबर असेल तर डायरेक्ट तुम्ही सबमिट करू शकता. म्हणजे फॉर्म जरी आत्ता तुमचा भरण्याचा चुकला असेल तरी तुम्हाला करेक्शन करण्यासाठी काही ठराविक कालावधी दिला जाईल. हा सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट. आता तुमचा महत्त्वाचा पुढचा प्रश्न की सर्टिफिकेट कधी भेटणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यावेळेस कन्व्होकेशन सेरेमनी होईल आणि त्यानंतर तो फॉर्म काय किंवा ते सर्टिफिकेट तुमच्या घरपोच किंवा दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोहोचवून जाईल. जे विद्यार्थी रँक होल्डर आहे त्यांना तिथेच काय केला जातो, सर्टिफिकेट दिलं जातं किंवा गोल्ड मेडलिस्ट स्टुडंटला काय केलं जातो, विद्यापीठात त्यांचं बक्षीस वितरण किंवा ज्याला आपण सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन म्हणूया ते राज्यपालांच्या हस्ते देखील होत असतं. तर तिथे त्यांना भेटेल. बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजला किंवा त्यांच्या घरपोच त्यांना ते सर्टिफिकेट भेटून जाईल. तर या पद्धतीने तुम्ही कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करा. काही फॉर्म भरण्यामध्ये काही तांत्रिक चुका वाटत असतील किंवा काही महत्त्वाचे करेक्शन असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फो म्हणून पण दिलेलं आहे, ज्या ठिकाणी इथं डिग्री सर्टिफिकेट्स आहे. तुम्ही आर्ट्स अँड कॉमर्सचे असेल तर तुम्ही मेल करू शकता. कॉमर्सचे असतील तर या ठिकाणी कॉमर्स CRT@unipune.ac.in. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी वेगळे, फार्मसीचे वेगळे, लॉचे वेगळे, सायन्सचे वेगळे, नंतर काय वेगवेगळे ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला ते सर्टिफिकेट्स आणि ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तुम्ही त्यांना देखील संपर्क करू शकता. या पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेटच्या बाबतीतली परिपूर्ण माहिती घेऊ शकता. व्हिडिओत सांगितल्या पद्धतीने फॉर्म भरा. अदरवाईज जर का तुम्ही तुमच्या मनापद्धतीने फॉर्म भरायला गेला त्याच्यामध्ये जर का चूक झाली तर तुम्हाला सर्टिफिकेट्स येणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक फॉर्म भरायला विसरू नका. हा व्हिडिओ बघा आणि फॉर्म भरा. अशाच नवीन नवीन माहितीसह नवीन नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.